हॅलो फ्रेंड्स. सो आजचा टॉपिक आहे डिप्रेशनवर व्हिडिओ बनवावा लागतो आहे कारण की खूप जणं या गोष्टीतून सफर होताना दिसतात. आपल्या आजूबाजूला आपण स्वतः या परिस्थितीतून गेलेलो असतो. सो जसं की डिप्रेशन ही एक अशी माइंड स्टेट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सॅडनेस येतो किंवा एम्प्टीनेस वाटतो. सगळ्यात वाईट म्हणजे होपलेसनेस येतो. आयुष्यच होप्सवर आहे आणि होपलेसनेस आला तर मग खूपच कठीण परिस्थिती होऊन बसते. एक पर्सिस्टंट सॅडनेस येतो की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की जसं दुःखच दुःख आहे आणि काही आशेचा किरण नाही आहे. मग अशा परिस्थितीत काय करावं असा एक प्रश्न पडतो. सो सिम्पटम्स पण आपल्याला असे दिसायला लागतात की तो व्यक्ती इरिटेट होतो आहे, चिडचिडेपणा वाढतो आहे, काही आपल्याला इंटरेस्ट राहत नाही कशामध्ये आणि आपल्या हॉबीजमध्ये पण आपल्याला इंटरेस्ट राहत नाही. आपल्याला आवडत्या गोष्टी पण करायचं जे आपण आधी ते आपल्याला नको वाटायला लागतात आणि मग काही जणांना एक्स्ट्रीम केसेसमध्ये सुसायडल थॉट्स पण यायला लागतात. त्यांना वाटतं की हे या आयुष्याला काही अर्थ उरलेला नाही आहे आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींनी ओव्हर थिंकिंग होतं, स्लीप सायकल डिस्टर्ब होतं, कदाचित भूक वाढते, मग वजनही वाढायला लागतं, फटीग येतो कारण की माइंड कुठे स्टेबल होत नाही. सो अशा बऱ्याच एक न दोन अनेक गोष्टी होत असतात. तर आपण विचार करूयात की हे सगळं कशामुळे होतं. सो डिप्रेशन कशामुळे होतं याच्यावर जर आपण विचार केला तर असं असतं की कधीकधी खूप तीव्र इच्छा आपल्या काही असतात आणि त्या इनकम्प्लीट राहिल्यामुळे सुद्धा आपल्याला कंटिन्युअसली मन आपलं त्या इच्छेच्या मागे धावत असतं आणि इच्छा अपूर्णच राहून जाते. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो की असा विचार करा की ती इच्छा आपण युनिवर्सला, आपल्या गुरूंना किंवा जे ईश्वराचं रूप तुम्हाला आवडतं त्या गोष्टींना आपण ती डिझायर एकदा सरेंडर करून टाकायची की ही डिझायर मी तुम्हाला दिली, माझा आता ह्याच्यापासूनचा संबंध संपला आहे आणि आय एम डिटॅच्ड. सो आपण त्यातनं डिटॅच होतो आणि आपण त्या सरेंडरिंग स्टेटमध्ये आणि डिवाईन फ्लोमध्ये प्रवेश करायला लागतो. सो इनिशियली डिफिकल्टसुद्धा वाटू शकतं आणि कधीकधी असं असतं की एकदा आपण म्हटलं असं म्हणतो आपण, पण ती डिझायर पुन्हा येते. तर मग असं झालं तरी पण निराश होण्याचं काही कारण नाही आहे. आपण ती गोष्ट जर आपल्यासाठी योग्य असेल तर आपल्याला नक्की मिळेल. युनिवर्स, तुमचे गुरु, ईश्वर हे सगळं त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि तुम्ही त्याच्यासाठी योग्य असेल तर मिळेल, नसेल योग्य तर दुसरं काहीतरी मिळेल. असं एक आपल्याला स्वतःला सांगावं लागेल की ही अशा पद्धतीची स्टेट आपल्याला मेंटेन करायची आहे आणि त्यामुळे आपण त्या डिझायरपासून मुक्त होतो म्हणण्यापेक्षा आपण डिटॅच व्हायला लागतो त्या डिझायरपासून हळूहळू. तर हा एक प्रकार आहे. त्यानंतर कधीकधी आपल्या एक्सपेक्टेशन्स असतात लोकांकडनं किंवा काही सिच्युएशन ॲडव्हर्स पद्धतीने अफेक्ट करायला लागतात. सो ॲक्च्युली असं आहेच की असं म्हणतात की एक्सपेक्टेशन्स लीड्स टू सफरिंग अँड ॲक्सेप्टन्स लीड्स टू हॅपीनेस. तर हे माझ्या गुरूंचंच वाक्य आहे आणि आपण ह्या गोष्टी ॲक्च्युली ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि मूव ऑन व्हायला पाहिजे. पण ह्यात पण असं असतं की काही गोष्टी अशा असतात की त्या ॲक्सेप्ट पण होत नाही आणि मूव ऑन पण करतात. तेव्हा अशा वेळेस इग्नोर करायचं आणि प्रत्येक वेळेस ती गोष्ट पुढे येईल तेव्हा इग्नोरच करावं लागतं आणि इग्नोर करून आपण पण त्यातनं पुढे जाऊ शकतो. सो आणि तिसरा प्रकार असा पण असतो की आपले काही खूप मोठी स्वप्न पाहिलेली असतात. जसं की एखादा क्रिकेटर असेल, त्याला IPLमध्ये जायचं आहे पण जाता येत नाही आहे, मग त्यांनी त्याचं वय वाढत चाललं आहे. तर मग अशा वेळेस तो काय करणार, तर मग लोकांना वाटतं की आपले ड्रीम्स काय पूर्ण होत नाहीत आणि मग त्याच्यातनं आपण कधीकधी एकदम डिप्रेशनमध्ये जातो की अरे माझ्या मित्राचं किंवा माझ्या मैत्रिणीचं तर हे सिलेक्शन झालेलं आहे, माझं का होत नाही आहे. सो आपण कम्पेअर करतो आहे आपल्या पियर्ससोबत आणि सोशल प्रेशर आपण स्वतःवर ओढून घेतो आहे का. आणि खरं तर प्रेशर घ्यायची गरज नाही. एक लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येकजण आपापल्या कर्माने आला आहे आणि त्या कर्मगतीप्रमाणेच जे काय असेल ते होणार आहे. तर मग एकदा जर आपल्याला माहिती आहे तर मग आपण वेगळ्या रस्त्यावर आहोत, समोरचा व्यक्ती ज्याच्याशी आपण कम्पेअर करतो आहे तो पण वेगळ्या रस्त्याने आहे. सो तो त्याच्या पद्धतीने चालला आहे, आपण आपल्या पद्धतीने वाटचाल करतो आहे, असा विचार करून आपण मूव ऑन करू शकतो. सो आणि अजून एक गोष्ट असते की ग्रीफ एकदम जास्त दुःख येतं आयुष्यात की कोणीतरी जवळची व्यक्ती गेली आहे आणि त्या व्यक्तीची आठवण येणं तर किंवा
रिलेशनशिप प्रॉब्लेम्स पण असतात. सो आता ॲक्च्युली ह्या गोष्टी खूप पेनफुल आहेत आणि ह्यातनं बाहेर निघणं जितकं अवघड आहे तितकंच आवश्यकसुद्धा आहे. असा विचार येतो की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करत होतो, सो ती व्यक्ती आता हे जग सोडून गेली, तर शेवटी त्या व्यक्तीची इच्छा हीच असेल की तुम्ही हॅपी राहावं किंवा ती पर्सन हॅपी राहावे, की ओके. सो बिकॉज ती व्यक्ती त्या दुसऱ्या विश्वात कनेक्ट होत असते आणि असं नाही आहे की ते कायमचे सोडून गेलेत तुम्हाला, आणि ते त्या विश्वातनं पण तुम्हाला हेल्प करतील. सो असा एक विश्वास मनात ठेवून आपण त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने गुड बाय म्हणू शकतो का, तर हा पण एक प्रयत्न करून पाहायला पाहिजे. सो आणि आता असं व्हायला लागलं आहे सध्या की काही लोकांना बुलिंग केलं जातं, टॉर्चर केलं जातं कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा एका ग्रुपमध्ये असतात आणि मग आयसोलेशन येतं किंवा वाईट वाटायला लागतं. सो ॲक्च्युली ह्या बाबतीत स्वतःसाठी स्टँड घेणं, स्वतःचा कॉन्फिडन्स लो न होऊ देणं आणि बुली होऊ न देणं आणि त्याच्या अगेन्स्ट काम करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, की त्याच्यात मग सिनियर्सची हेल्प घेऊ शकतात किंवा मग ती व्यक्ती जी आहे ती वेगळ्या ग्रुपमध्ये सुद्धा जाऊ शकते. आणि अशा वेळेस मग असं पण वाटतं की कोणी आपल्यासोबत उभं नाही आणि आपल्याला लोनली वाटतं आहे, किंवा हे वेगळ्या पद्धतीने सुद्धा होतं की आपण कुठल्या तरी वेगळ्या स्ट्रगलमध्ये असतो, फॅमिलीचे वेगळेच एक्सपेक्टेशन्स असतात. सो याच्यासाठी आपण स्वतःसोबत वेळ घालवणं आणि एक स्वतःला मोटिवेट करणं, सेल्फ मोटिवेशन नावाचा प्रकार आपल्याला करावा लागेल. तर मोटिवेशनल व्हिडिओज ऐकू शकतात किंवा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं आलं त्यामध्ये. आणि लोनलीनेसमध्ये समजा सोशल काही फ्रेंड्स असतील ज्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता, तर थोडं मनमोकळेपणाने बोललं पण पाहिजे. असं नाही की ठीक आहे सगळेच जण ऐकून घेऊ शकतीलच असं काही नाही, पण जे ऐकण्यासारखे लोक आहेत त्यांच्याशी तरी आपण व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. आणि समोरच्यानी पण म्हणजे एक ऐकून नॉन जजमेंटल स्पेसमध्ये येऊन त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करणं की ओके माझा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, तर हा व्यक्ती ह्या फेजमधून चालला आहे, देअर जॉब इज टू सपोर्ट हिम व्हॉट एव्हर वेज दे कॅन. सो अशा पद्धतीने ऐकणारा असेल त्या व्यक्तीला तुम्ही ऐकवा. तुमच्या गुरूंशी पण 2 वाक्य बोलून बघा, तुमचे एंजल्स असतील त्यांच्याशी बोलून बघा. ट्राय टू कनेक्ट विथ डिवाईन. लोक टेम्पररी असतात आणि लोकांचे रंगसुद्धा बदलू शकतात, बट द गुरु डिवाईन ह्या गोष्टी अशा आहेत की इवन एंजल्स की दे विल नॉट चेंज अँड दे विल स्टँड बाय यू इफ यू डू करेक्ट थिंग्स अँड दॅट टू दे विल स्टँड विथ यू विथ युअर कर्म. सो हे तर आहेच आहे की सो लोकांपेक्षा जास्त विश्वाससुद्धा आपल्या ईश्वरी शक्तींवर जेव्हा तुमचा असेल, तर तुम्हाला ह्या सिच्युएशन्समध्ये सुद्धा लोनली वाटणार नाही आणि तुमच्याकडे एक स्ट्रेंथ येईल की तुम्ही ह्या गोष्टीतून मूव ऑन होऊ शकता. सो रिलेशनशिप प्रॉब्लेम्स पण काही वेळेस रिझन असतात की प्रोलॉंग्ड एखाद्या व्यक्तीला त्रास होत राहतो काही लोकांकडनं. कधी कधी घरचेच असतात आणि त्यांच्या एक्सपेक्टेशन्सचं आपल्यावर प्रेशर असतं उलटं. तर खरं म्हणजे घरच्यांना कळलं पाहिजे की अरे आपण ह्या व्यक्तीला का प्रेशराईज करतो आहे, किंवा त्यांना त्रास म्हणता येत नाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, मग ते बोलून दाखवतात. मग असे एक न धडा अनेक गोष्टी असतात. सो ज्यांना जॉब नाही आहे त्यांना जॉबचं प्रेशर, लग्न होत नाही त्यांना लग्नाचं प्रेशर, अशा आणि बिझनेस चालत नसेल तर त्याचं प्रेशर. तर अशा अनेक गोष्टी मग घरचे पण बोलायला लागतात किंवा काय. तर अशा लोकांना ब्लेस करणं, फॉरगिव्ह करणं. आणि काही लोक आयुष्यात येऊन पण असं रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करून आपल्याला एकट्यावर टाकून सोडून जातं, तर त्यांना फॉरगिव्ह करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. सो असं नाही आहे की ते चुकलेत का तुम्ही चुकलं आहे का काय झालं आहे, तुम्ही त्यांना फॉरगिव्ह करा आणि मूव ऑन व्हा. कारण तुम्ही फॉरगिव्ह नाही केलं तर ते तर त्यांच्या आयुष्यात ऑलरेडी हॅपी आहेत आणि निघून गेलेले आहेत. पुढे आपणच मागे राहिलो आहे आणि या गोष्टींनी शेवटी त्रास हा आपल्यालाच होणार आहे. स्वतःसाठी क्षमा करण्यात आणि क्षमा मागण्यात तर दोन्ही गोष्टी आहेत की भलेही दोष त्यांचा असेल पण तुम्ही त्या गोष्टीत इन्व्हॉल्व होता. क्षमा मागा, क्षमा करा आणि सोडून द्या. काय आयुष्य खूप मोठं आहे असं नाही आहे, तर आपल्याला पण स्वतःच्या ड्रीम्स अचीव करण्यासाठी काही रिलेशनशिप सोडाव्या लागू शकतात. आणि असं पण म्हणतात की एखादी व्यक्ती एक टिपिकल काळ आपल्यासोबत असते, तेवढा काळ संपला की काहीतरी निमित्त होतं आणि ती व्यक्ती निघून जाते असं पण म्हणतात. तर हे सुद्धा एक अनॲक्सेप्टेबल काही लोकांसाठी असतं. बट काय म्हणणार आता ह्याच्यावर की एक ॲक्सेप्ट करता आलं तर ठीक,
नाही आलं तर इग्नोर तरी करता येतं आणि जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा इग्नोर करत राहिलं की हळूहळू ती कमीसुद्धा होऊ शकते. सो ओके. आणि सगळ्यात वाईट आहे की काही लोकांसोबत एखाद्या अनएक्सपेक्टेड गोष्टी घडलेल्या असतात, जसं काही ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी अवयवाला खूप मोठी इजा होणं किंवा त्यात पण कोणी प्रिय व्यक्ती जाणं किंवा एक न धड अशा अनेक गोष्टी असतात. आता जसं पेहलगाममध्येच झालं. सो ॲक्च्युली याच्यासाठीच आपल्याला जगा आणि जगवा शिकवल्या जातं किंवा सांगितलं जातं. तर अशा गोष्टी असतात की आपण इग्नोर पण करू शकत नाही, ॲक्सेप्ट पण करू शकत नाही आणि मूव्ह ऑन पण होऊ शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याला ईश्वराकडे, एंजल्सकडेच प्रार्थना करायची किंवा तुमच्या आवडत्या गुरूंकडे, दैवी शक्तींकडे की तुम्हीच मला अशी स्ट्रेंथ द्या ज्याच्यामुळे मी हे सगळं सहन करू शकेल. कारण मी तर पूर्णपणे थकलो आहे किंवा थकली आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे नामजप करता येऊ शकतो कंटिन्युअसली, तुमच्या आवडत्या गुरूंशी कनेक्ट व्हायला किंवा सिद्ध गुरूंच्या सानिध्यात जायला. त्यानंतर मेडिटेशन करता येऊ शकतं तुमच्या आवडत्या दैवी शक्तींसोबत. सो या गोष्टींनी आपल्याला स्ट्रेंथ मिळेल आणि आपण एक एक पाऊल टाकत जाऊ शकतो ह्यातनं. सो आणि शेवटची अशी गोष्ट आहे की आपल्या हॅपीनेससाठी ॲट द एंड ऑफ द डे आपणच रिस्पॉन्सिबल आहे. बाहेरनं कोणीतरी येऊन हॅपीनेस देईल असं तर होणार नाही आहे. कारण का काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात की मित्रांसोबत कॅफेमध्ये बसून घालवलेला वेळ आहे किंवा आपण एखाद्या रस्त्यावरून चाललो आहे, छानशी एखादा पक्षी दिसला किंवा सूर्योदयाचं काही चित्र दिसलं किंवा आपण माउंटेन्सवर जातो तर ह्या रेंजेस दिसतात. सो या गोष्टी तर आपल्यालाच आपल्यासाठी एक्सपिरियन्स करण्याच्या आहेत आणि आपण स्वतः किती आनंद क्रिएट करू शकतो आणि दुसऱ्यांना पण देऊ शकतो त्याच्यानेच वाढवता येतो. सो आपण ह्या गोष्टी ओव्हर द पिरियड स्ट्रेसमुळे, कामात व्यस्त राहिल्यामुळे विसरून जातो. सो आय नो की सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत आणि इट्स जस्ट टेक दिस ॲज अ रिमाइंडर. सो शेवटी हेच सांगेल की ॲक्सेप्ट द ॲक्सेप्टेबल, फॉरगिव्ह दोज हू हर्ट यू. आणि ज्या लोकांना इग्नोर करता येतं त्यांना इग्नोर करा आणि काहीच करता येत नाही आहे, ॲक्सेप्ट पण करता येत नाही आहे, फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस केली पाहिजे ह्यावेळेस की आपल्याकडूनसुद्धा काहीतरी कार्मिक दोष असू शकतो. तर मी पण क्षमा मागतो, माहीत नाही की मागच्या जन्मांमध्ये काय करून ठेवलं आहे वगैरे. तर मग आपणसुद्धा फॉरगिव्हनेस करायचा आणि समोरच्यालासुद्धा क्षमा करायचं. त्यानंतर सेवा, साधना आणि सत्संग जर सुरू केला, जर चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं आणि युनिवर्सबद्दल आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला तर देन मला नक्की वाटतं की युनिवर्स विल शो यू द वे थ्रू आणि आपण या सगळ्या वाईट परिस्थितीतून नक्की एक दिवस बाहेर येणार आहोत. आणि तो दिवस आता आलेलाच आहे जवळ, म्हणून तर आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो आहे. सो हे एक करायला कोणी विसरू नका. आणि सो नेचरसोबत टाईम स्पेंड करणं, सो जी ग्रीनरी असते, इव्हन ग्रास असेल किंवा काही आपल्या आवडीची झाडं असतील, काहींना एखादा सुगंध आवडतो, मोगरा आवडतो, यांच्यासोबत टाईम स्पेंड करणं. त्यानंतर मग आपलं बॅगेज जे असतं इमोशनल किंवा व्हॉटेवर फायनान्शियल पण असू शकतं, सो ते पण बाजूला टाकून आपण मूव्ह ऑन करायचा प्रयत्न करू शकतो का. सो किंवा ह्याच्यातनं डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी काही हॉबीज वगैरे असतात लोकांच्या, काय करू शकतो. सो या हॉबीजशी, आर्ट्सशी कनेक्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन बॅलन्स करायला पाहिजे की कंटिन्युअसली त्याच गोष्टींमध्ये आपण पॅटर्न लाईफ जगायला लागलो तर त्या पॅटर्नमध्ये अडकून ते लाईफच बोर होतं. तर याच्यासाठी पॅटर्न ब्रेक करणं, काहीतरी वेगळं करणं. म्हणजे एकदम छोटं सांगायचं तर समजा एका रस्त्याने आपण ऑफिसला जातो तर तो रस्ता न घेता कधीतरी जेव्हा जास्त वेळ आहे आपल्याकडे दुसऱ्या रस्त्याने ऑफिसला जाणं किंवा एखादा शॉर्टकट कॅप्चर करणं किंवा गेम काही लोक खेळतात तर ओके मी गेम पण खेळायची पद्धत असते तर ती पद्धतच बदलायची. मग आपण म्हणजे जी गोष्ट करतो आहे ती वेगळ्या पद्धतीने करून बघणं, ह्याच्याने पण एक ब्रेनला वेगळं काहीतरी मिळतं आणि आपल्याला तो एक चान्स मिळू शकतो की त्याच्यातनं ब्रेन बॅलन्स होऊ शकतो. सो आणि काहीतरी हटके करणं जे आपण करत नाही रुटीनमध्ये ते सुद्धा करून. सो सोमवार ते शुक्रवार शनिवार समजा ऑफिस आहे तर रविवारी काहीतरी आपल्या आवडीचं करणं. समजा कुकिंग आवडत असेल तर कुकिंग करणं किंवा व्हॉटेवर. सो ह्या गोष्टी केल्यामुळे आपण थोडीशी स्वतःला ब्रेक देऊ शकतो, एक गॅप घेऊ शकतो. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसऱ्यांचंसुद्धा सफरिंग आपल्या अवतीभोवती आहे तर ह्या लोकांना हेल्प करणं आणि ह्यांना सांगणं की कशा पद्धतीने आपण सफरिंगच्या बाहेर यायला पाहिजे आणि येऊ शकतो. तर
अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या डिप्रेशन किंवा वाईट घटना ज्या काही घडल्या असतील त्याच्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो आणि बाहेरसुद्धा येतो. सो आणि एक शेवटचं वाक्य असंच आहे की ह्यातलं जे सांगितलं आहे सगळं काहीच नाही जमत आहे तर ॲटलिस्ट सरेंडर करू शकतो की ठीक आहे, मला जेवढं जमत होतं तेवढं मी केलं, बट स्टील आय एम नॉट एबल टू कम आउट. सो आय सरेंडर इट टू डिवाइन अँड नो दॅट की दिस इज द फेज ऑल्सो अँड दिस फेज इज ऑल्सो कमिंग टू एन एंड. आणि असतं काही वर्षांची फेज असू शकते, काही दिवसांची असू शकते. आपल्या एफर्ट्सला आत्ता यश नसेल मिळत तर दुसरीकडे कुठंतरी मिळेल. केलेलं कर्म काही वाया जाणार नाही. तर ॲट द एंड आपण सरेंडरिंग मोडमध्ये आणि डिवाइन फ्लोमध्ये राहू शकतो. सो मी ऐकणाऱ्यांसाठी किंवा हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की हे ईश्वरा, तुम्ही किती दयाळू आहेत, आम्हाला किती निगराणीत ठेवलं आहे. तुमच्याच कृपेने या डिप्रेशन आणि वाईट परिस्थितीतून आम्हाला मार्ग मिळाला आहे, युनिवर्सच्या कृपेने, ईश्वरी कृपेने, दैवी शक्तींच्या कृपेने. त्याबद्दल आम्ही आभार प्रकट करतो. आणि आम्ही जर चुकत असेल तर तुम्हीच आम्हाला योग्य मार्ग दाखवला आहे आणि प्रकाशाच्या वाटेवर आम्ही चाललो आहे आणि आम्ही स्वतःचा आनंद स्वतः क्रिएट करू शकतो तुमच्या शक्तीने. आणि मला जेव्हा स्ट्रेंथ कमी पडेल तेव्हा तुम्हीच मला स्ट्रेंथ दिली, त्याबद्दल पण मी आभार प्रकट करतो. सो ही प्रार्थना करून मी थांबतो.